नमस्कार, मी महेश कुमार प्रभाकर मोरे। आज मी आलो आहे कल्याण युनिट 3च्या इकडे। 8 तारखेला मला बोलवण्यात आलेलं आणि आजची 13 जुलै तारीख आहे 2026। आज मला इथे बोलवायचं कारण असं होतं की 8 तारखेला सुनेश जोशी आणि नगरसेवक मृणाल पेंडसे त्या दोघांनी माझ्या विरोधात इथे अर्ज केला होता क्राईम DCP ठाणे यांना, आणि तो अर्ज वर्ग झाला होता युनिट 3 कल्याण क्राईम ब्रांच इथे करण्याचं कारण मला अजून कळलेलं नाही की आमच्या ठाण्यामधले पोलीस योग्य ते डिटेक्शन करू शकत नाहीत का। तर युनिट 5 ही आहे, तिकडे युनिट 1 आहे, खंडणी आहे, प्रॉपर्टी सेल आहे, पण त्यांना इथे का करण्याचं कारण आम्हाला अद्याप कळलेलं नाही। असो, त्यांनी जो अर्ज आमच्याबद्दल दिलेला त्याबद्दल आमचा जबाब आज इथे घेण्यात आलेला आहे। माझ्याबरोबर माझे दोन्ही वकील होते आणि त्यांना जो जबाब पाहिजे होता तो त्यांना दिला, पुरावे दिले, आणि आम्ही इतक्या वेळा अर्ज केलेले आहेत आजपर्यंत CP ऑफिसला आणि CM साहेबांना, त्याच्यावरती एकदाही कोणाचं जबाब झालेलं नाही, स्टेटमेंट झालेलं नाही, आमचा जबाब झालेला नाही, आम्हाला बोलवण्यात आलेलं नाही आहे। आज 60-70 गुंड आमच्यावरती हल्ला करतात, त्याच्यावरती आम्ही अर्ज दिलेला आहे, त्याच्यावरती कोणती स्टेटमेंट आमची झालेली नाही आहे। तर असा कोणता अर्ज यांनी दिलेला आहे की तिथे आम्ही बसून फेरीवाल्यांकडनं मी हप्ता घेतो, हा इथे अर्ज दिलेला आहे, जे की 1 रुपया आम्ही कोणाकडनं घेतला असेल तर त्यांनी दाखवून द्यावा। त्यांच्याकडे एव्हिडन्स नाही आहेत। मी त्यांचे निवडणुकीच्या काळात जे काही ब्रोशर वाटले होते ते ब्रोशर इथे आणून दाखवतात आणि लहान मुलासारखे रडून इथे सांगतात की असं आमचं ब्रोशर बनवलं। मग 7 महिने काय झोपला होतात का तुम्ही? हा सगळा विषय फिरून 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 आपल्या ठाण्यातल्या त्या नौपाड्या फॅमिली जी गायब झालेली आहे, आई आणि मुलगा, विषय तो आहे। आणि त्या विषयावरतीच मी लवकर तुमच्या मीडियासमोर सगळं घेऊन येतो की आई कुठे आहे, तो मुलगा कुठे आहे, ती प्रॉपर्टी कोणाला विकली, कोणी विकली, कोणाला काम देण्यात आलं, हा सगळा विषय घेऊन येईल आणि ह्याच त्यात नगरसेवकाचा हात असणार हे 100% आपल्या समोर येईल। धन्यवाद।